टेन्शन नका घेऊ मित्रांनो, मीच आहे आणि स्वागत आहे तुमचं भंकस पॉडकास्टमध्ये. आणि आज माझ्याबरोबर माझा मित्र परशुराम आहे. तर सुरुवात करूया आपल्या आजच्या एपिसोडला. हॅलो 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 गाईस, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं बंकसच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आज माझ्याबरोबर माझा मित्र परशुराम आहे आणि परशुराम बरोबर आम्ही हिंदीचे बरेच एपिसोड करत असतो. आणि तो बेसिकली महाराष्ट्रीयन नाही आहे, पण त्याची मराठी खूप छान आहे. माझ्याबरोबर राहून राहून मी त्याला बरीच मराठी शिकवली आहे. तर भाई, कसा आहेस तू? मी एकदम छान आहे भाई. तू कसा आहेस? मी पण एकदम मस्त आहे भाई. आणि माझ्याकडे आज बऱ्याच इंटरेस्टिंग स्टोरीज आहेत, इन्सिडेंट आहेत. आणि स्पेशली तू आलायस तर माझ्याकडे नॉर्थ इंडियाच्या पण काही गोष्टी आहेत. तुझं गाव जिथे आहे तर खूप मजा येणार आहे. आपले जे ऑडियन्स आपल्याला बघतात त्यांनाही खूप जास्त मजा येणार आहे. तर एक्साइटेड आहेस तू? मी तर खूप एक्सायटेड आहे. चल पटकन चालू करा. तर ही जी माझी पहिली स्टोरी आहे ना, ही थोडी 18+ असू शकते. तर जर लहान मुलं बघत असतील तर थोडं सांभाळून. तर ही जी पहिली स्टोरी आहे ही मी रेडिटवर वाचलेली. आणि स्टोरी न म्हणता एक इन्सिडेंट बोलू शकतो जे ॲक्च्युअल एका मुलीबरोबर झाले. तर आता तिचं रिअल नाव मी इथे डिस्क्लोज नाही करू शकत, पण आपण तिचं नाव काय पकडू शकतो? तुझ्या क्रशचं नाव काय? मंगेश. अरे मंगेश नाही असू शकतो. क्रश मंगेश मंगेश तुझी क्रश आहे? तो तुझ्या घरी रोज पेपर टाकतो तो मंगेश? अरे नहीं, मैं नाम मंगेशच्या तो मागे मंगेश पुढा मंगेश, मागे पुढा लास्ट में जो क्रश मागे ऐड उभा किया ना. मंगेश. नहीं, मैं ऐसे नाव काय के इसमें नाही नाही, तुझं क्रश क्रश नाही नाही, क्रशचं नाव सांग तुझ्या. ऐश्वर्या. चला सिरियस, लेट्स बी सिरियस. लोकांना आवडत नाही जेव्हा आपण असे मस्ती करतो, पण ठीक आहे. हां, तर ऐश्वर्या जी होती ना, ती एक IT प्रोफेशनल होती. ती पुण्यामध्ये तिचं शिक्षण वगैरे झालं होतं आणि त्यानंतर तिने बँगलोरला मूव्ह केलेलं. ती एक MNCमध्ये काम करायची, इंजिनियर होती. आणि तिचं लाईफ एकदम चांगलं चाललं होतं. मस्त पॅकेज होता, खूप चांगला बॉयफ्रेंड होता. तिच्याबरोबर तिचे मला वाटतं 5-6 वर्ष ते दोघेही रिलेशनशिपमध्ये होते आणि लाँग डिस्टन्स त्यांचं चालू होतं. तो पुण्याला राहायचा, ही बँगलोरला राहायची आणि येऊन जाऊन त्यांचं मस्तपैकी एक हेल्दी रिलेशन चालू होतं. ठीक आहे. पण काही महिन्यांनी काय झालं ना, की जो ऐश्वर्याचा जो बॉयफ्रेंड होता, जो एवढ्या वर्षांपासून तिचं रिलेशन चालू होतं, त्यांनी तिच्यावर चीट केलं आणि त्याचा खूप मोठा धक्का तिला बसला. ते दोघे सेपरेट झाले, ब्रेकअप केलं त्या लोकांनी. आणि ऐश्वर्या खूप जास्त बोलू शकतो की ती मूव्ह ऑन नव्हती होत. म्हणजे तिला खूप जास्त स्ट्रेस आला होता, डिप्रेशनमध्ये वगैरे गेली होती. ते 3-4 महिने तिच्यासाठी खूप जास्त हॅक्टिक किंवा स्ट्रेसफुल होते. कामात मन नव्हतं लागत, आईवडिलांशी नीट बोलायची नाही, तसं सगळं व्हायचं. आणि ती खूप ड्रिंक्स वगैरे करायला लागली होती. आणि त्या सगळ्या स्टेजमध्ये आहे ना, तिने बरेच असे डेटिंग साईटवर तिचे प्रोफाईल बनवले होते की कोणतरी नवीन मला भेटेल मुलगा आणि मी त्यासोबत म्हणजे परत रिलेशनशिप सुरू करेन, असं तसं तसं तसं. तर त्या ॲप्सले डेटिंग ॲप असतात ना, हे आपलं बंबल, टेंडर, हेंज वगैरे तशा टाईपमध्ये. तर तिथे सगळीकडे तिने ID बनवून ठेवली आणि ती नवीन नवीन मुलाला भेटायची. आणि तिथून बोलतात ना की त्या मुलाला विसरण्याच्या चक्करमध्ये दुसऱ्या मुलांना भेटायची, डेटवर जायची, कॉफीवर जायची. आणि हळूहळू आहे ना, ते डेटवर, कॉफीवर, डिनरवर जाण्याची सवय हळूहळू चेंज झाली की ती त्या मुलांबरोबर हुकअप करायला लागली. त्या मुलाला विसरण्याच्या चक्करमध्ये, तिच्या एक्स बॉयफ्रेंडला विसरण्याच्या चक्करमध्ये तिला ती सवय लागली की ती रेग्युलरली, म्हणजे तिचं असायचं म्हणजे की मॅचेस यायचे, त्यांच्यावर डेटला जायची आणि मग हॉटेलला वगैरे जाऊन वगैरे ते लोक होकअप वगैरे करायचे. आणि ती खूप जास्त होकअप कल्चरमध्ये इन्व्हॉल्व्ह झालेली. आणि तिच्यासाठी पण हे सगळं खूप नॉर्मल होतं, कारण ती खूप यंग होती, पैसे कमवत होती, लाईफ चांगली चालत होती आणि त्यामुळे फायनली ती तिच्या बॉयफ्रेंडला विसरू शकत होती. तर ती ह्या गोष्टींमध्ये, त्या कल्चरमध्ये होती. ठीक आहे. तर ते सगळं चालू असताना आहे ना, ती खूप जास्त मुलांबरोबर, वेगवेगळ्या मुलांबरोबर ती फिजिकल व्हायची. त्यामुळे तिचे रेग्युलरचे गायनोकॉलॉजिस्ट असतात ना, गायनेकबरोबर ते चेकअप्स असायचे अधूनमधून. म्हणजे ते रेग्युलर चेकअप्स असतात ना, तर ते, कारण ती ऑब्व्हियसली ती शिकलेली पण होती. तर तिला माहिती होतं की शी वॉज अन इंडिपेंडंट ॲडल्ट आपण बोलू शकतो. तर तिला त्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या. तर एक दिवशी असंच झालं, तिला एक हिंजवर काहीतरी मॅच आला. तर तो मुलगा पण चांगला होता, डिसेंट एकदम. त्याबरोबर ही डेटला गेली. त्या लोकांचं ठरलं की एक सुशी प्लेसवर ते लोक तिथे गेले डिनरसाठी वगैरे. त्या लोकांनी मस्त जेवले वगैरे आणि त्यांचं प्लॅन होतं की ते लोक कुठेतरी हॉटेल वगैरे त्यांनी बुक केलं होतं मुलांनी. पण एंड मुमेंटला काय कॅन्सल झालं किंवा त्यांना तो हॉटेल एवढा आवडला नाही, विचित्र वाटलं. तर तो मुलगा बोलला की ठीक आहे, काम कर, तू माझ्या प्लेसवर ये. तर ते दोघेही त्या मुलाच्या फ्लॅटवर जातात. ठीक आहे. मुलाच्या फ्लॅटवर जातात, जे काही त्यांच्यात होतं.
आणि दुसऱ्या दिवशी सगळं काही नॉर्मल जशी लाईफ चाललेली असते तसं. ऐश्वर्याही त्या मुलाला विसरून जाते. ती पण एकदम सिरियस नसते, एकदम कॅज्युअल असतं तिच्यासाठी हे सगळ्या गोष्टी. मुलाला विसरून जाते. 2-3 दिवसानंतर शनिवार असतो आणि तिचा गायनॅक बरोबर तिची अपॉइंटमेंट असते गायनोकॉलॉजिस्ट बरोबर आणि सगळे चेकअप वगैरे करते. तर गायनॅक चेक करत असते आणि ती घाबरते खूप जास्त. ती बोलते की तुझे आहे ना आताच्या तुझ्या पॅरेंट्सना बोलव. ती घाबरतं, पॅरेंट्स का? म्हणजे ऐश्वर्या पण शॉक बसतो ना की बाबा ह्या गोष्टी थोडं ना कोण आईवडिलांना सांगून करतं. तर ती विचारते की नाही नाही पॅरेंट्सना का बोलवायचं आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का? तो नाही, पॅरेंट्सना बोलव कारण कोणतरी एक रिस्पॉन्सिबल व्यक्ती पाहिजे, गार्डियन पाहिजे असं तसं, तर तुला बोलवावं लागेल कारण तुला एक इन्फेक्शन झालं आहे. तर ती बोलली कोणतं इन्फेक्शन? ते नाही सांगू शकत, एक इन्फेक्शन आहे आणि आता तुला एका प्रोसिजर ऑपरेशनमधून वगैरे जायला लागेल आणि त्यासाठी तुला एक पेपर साईन करावा लागेल. म्हणजे तसे पेपर्स असतात ना की जनरली ऑपरेशनच्या आधी वगैरे साईन करून घेतात की आमची जिम्मेदारी नसणार आहे असं तसं जे. तर तसं साईन. तर ती अजून जास्त घाबरली. तर तिने आपल्या मित्रांना वगैरे बोलवलं. ऑब्व्हियसली पॅरेंट्सना कोण बोलवेल. तर तिने तिच्या काही मित्रांना वगैरे बोलवलं आणि जसं तिने फोन ठेवला तशीच ती डॉक्टर वॉर्ड बॉयला बोलली की आणि एक काम करा, पोलिसांना पण बोलवा. तर ती अजून जास्त घाबरते की पोलिसांना का बोलवायचं आहे. तर ते बोलते नाही नाही पोलिसांना बोलवा कारण दिस इज समथिंग सिरियस. तर जेव्हा पोलीस येतात तिचे रिपोर्ट्स वगैरे म्हणजे काढले जातात आणि मग माहिती पडतं आहे की तिच्या बॉडीमध्ये त्यांना डेड सेल्स सापडतात. डेड सेल. आणि ते लोक बोलतात हे कसं शक्य आहे, म्हणजे दिस इज म्हणजे हे शक्य नाही आहे. तर ते लोक बघतात की हे सेल्स नक्की आले कुठून. ठीक आहे. तर ते लोक हिस्ट्री काढतात, तिला सगळे विचारपूस करतात आणि हिस्ट्री करतात की कोणत्या कोणत्या मुलाशी भेटली आहे गेल्या महिन्यात किंवा काही महिन्यात. तर पूर्ण ती सांगते की ह्या मुलाशी भेटलेली, ह्या मुलाबरोबर मी फिजिकल झाली होती, असं तसं सांगतात. आणि ते लोक पोलीस सगळ्यांचा शोध घेत असतात. ठीक आहे. तर त्यांना हेच माहिती पडतं की जी 2-3 दिवसाआधी ऐश्वर्या ती एका मुलाबरोबर गेली होती ना सुशी प्लेसमध्ये, तो जो मुलगा होता ना तो थोडा सस्पिशियस होता. आणि जेव्हा पोलीस अजून इन्व्हेस्टिगेट करतात त्यांना हे माहिती पडतं की तो त्याला नेक्रोफिलिया होता. काय? म्हणजे त्याला डेड बॉडीज बरोबर तो सेक्स करायचा, म्हणजे डेड बॉडीज बरोबर तो फिजिकल व्हायचा. तो खूप टायमापासून करायचा, म्हणजे खूप घाणेरडा आहे पण काही लोक असतात एवढे नालायक लोक. तर तसं तो करायचा आणि त्यांनी बऱ्याच डेड बॉडीज बरोबर वगैरे ह्या घाणेरडं काम केलं होतं. तर जेव्हा त्याची तपासणी सुरू केली तेव्हा माहिती पडलं की ऐश्वर्याबरोबर फिजिकल होण्याच्या आधी काही दिवसाआधी किंवा काही जे गेल्या रात्री वगैरे त्यांनी एका डेड बॉडीबरोबर फिजिकल झाला होता, इंटरकोर्स केलं होतं आणि त्या बॉडीमधून त्याने डेड सेल कॅरी केले होते जे नंतर ऐश्वर्याच्या बॉडीमध्ये गेले आणि तिथून तिला त्या इन्फेक्शनची सुरुवात झाली. आणि एक असंही आहे की त्यानंतर जेव्हा पोलिसांनी अजून तपास केला ना तेव्हा हेही माहिती पडलं की ज्यावेळी ऐश्वर्या त्याच्या घरी गेली होती आणि ज्या बेडवर ते लोक फिजिकल होत होते त्याच बेडच्या एक्झॅक्ट खाली एक बॉडीसुद्धा होती. तर हे आहे म्हणजे असं घडलं होतं. तर आपण बोलतो ना की हे खूप कूल आहे आजकाल, डेटिंग ॲप्स वापरणं, इथे तिथे जाणं, म्हणजे त्याला पण एक कूलनेसचं सिम्बॉल कन्सिडर करतो. बरोबर मी एवढा पॉप्युलर आहे, माझं बॉडी काउंट हे आहे ते आहे, बट दिस इज द सॅड रियालिटी की तिथून तुम्ही काय घेऊन याल ते तुम्हालाही माहिती नाही आहे. पण माहोल खूप जास्त डार्क झाला आहे भाई. थोडे लाईट करूया आपण, थोडं स्लो जाऊया. पण त्याआधी मंडळी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करा, कारण आम्ही खूप मेहनत घेतो आहे तुमच्यासाठी अशा इंटरेस्टिंग स्टोरीज आणायला, बरोबर की नाही? बरोबर. आणि माझ्या मित्रांनाही मी ते जबरदस्ती आणून बसवतो आहे, तर त्यांच्यासाठी पण लाईक करा. पण ही जी माझी दुसरी गोष्ट आहे ना ती पुण्यामधील वाकड एरिया जो आहे ना तिकडची एक गोष्ट आहे आणि वाकडमधल्या एका हॉन्टेड फ्लॅटची गोष्ट आहे. ठीक आहे. तर ही जी स्टोरी होती ती मला आपल्या एका सबस्क्रायबरने पाठवली आहे आणि ही त्यांच्याबरोबर ॲक्च्युअल घडली आहे. आणि ह्या पूर्ण हे जेव्हा पूर्ण होत होतं इन्सिडेंट, ह्या पूर्ण टायमामध्ये हे 3-4 वर्षात झाले, पण ह्या टायमामध्ये त्यांनी आपल्या पतीलाही गमावलं आहे, म्हणजे ते इवन त्यांचाही जीव गेला आहे. तर खूप डार्क आहे. तर ते सुरुवात करतो. ठीक आहे. तर झालं कसं होतं की समृद्धी आणि प्रथमेश यांचं नुकतंच लग्न झालं होतं 2018 2019च्या टायमाला त्यांचं लग्न झालं होतं आणि दोघांचीही जॉब वगैरे चांगली होती, म्हणजे दोघेही नोकरीला वगैरे जायचे आणि चांगले पॅकेज वगैरे होते आणि ते एका जॉईंट फॅमिलीमध्ये राहायचे. काका आजोबा वगैरे सगळे एकत्र, ते लोक पूर्ण एक मोठी फॅमिली होती त्यांची.
तिथे राहायचे. लग्न वगैरे झालं, सगळं काही मस्त चाललं होतं. आणि 2019मध्ये जी समृद्धी होती ती प्रेग्नंट झाली. ठीक आहे. 2020मध्ये त्यांना एक छान बाळ झालं आणि त्याचं नाव त्या लोकांनी वंश ठेवलं. ठीक आहे. आता झालं कसं की 2020मध्ये जसंच वंश झालं फेब्रुवारीच्या आसपास आणि मार्च एप्रिलमध्ये तुला माहिती आहे की एक खूप मोठी महामारी आली होती आणि त्या चक्करमध्ये खूप जास्त म्हणजे बोलू शकतो की खूप जास्त केऑस झाला होता की लोकांमध्ये भीती वाढली होती, लोकं घाबरत होती आणि त्यात प्रथमेश आणि समृद्धीचा हा पहिला बाळ होतं. बरोबर की ना? त्यांना त्याची खूप भीती वाटायची की बाबा इथे हा जातोय, तो जातोय, लोकं घेऊन जात आहेत तिथे आता. तर त्यांना आणि त्यावेळी कसं की जर कोण आजारी पडला त्याला डायरेक्ट घेऊन जायचे सेंटर्समध्ये. तर त्यांना ती भीती होती की हा जातोय, तो जातोय. तर आपल्या बाळाची त्यांना खूप जास्त भीती वाटत होती. तर त्यांनी एक प्लॅन काय केला आणि ते लोकं जिथे राहत पण होते ना, ते खूप मोठी जॉइंट फॅमिली होती. म्हणजे 19-20 लोकं एकत्र राहायचे. आणि तुला माहिती आहे की जेव्हा एवढे लोक एकत्र राहतात, जर कोणालाही झालं तर सगळ्यांना होण्याची शक्यता आहे, बरोबर आजार. तर त्यांनी काय प्लॅन केलं की आपण एक काम करूया. आता थोडं सेटल झालं आहे की पहिली लाट येऊन गेली, थोडं सेटल झालेलं. त्यांनी विचार केला की आपण एक मूव्ह आउट करू इथून. आपण मूव्ह आउट करू, एक चांगल्या ठिकाणी जाऊ, म्हणजे एक चांगल्या सोसायटीमध्ये जाऊ आणि तिथे आपण राहू. कारण जर आपल्याला काही झालं तर आपल्या बाळासाठी कोण आहे? तर ते बोलले की आपण मूव्ह आउट करूया, आपण दुसरीकडे सेपरेट राहू. तर ते लोकं तिथून मूव्ह झाले आणि त्याने त्यांच्या ऑफिसच्या इथेच एक फ्लॅट बघितला. मस्त 1 बेडरूम फ्लॅट होता तिथे. सोसायटी ही छान होती आणि त्यांना खूप स्वस्तात मिळाला आणि त्यांच्याकडे सेव्हिंग्स वगैरे होते. तर त्यांनी विचार केला ठीक आहे आपण घेऊया. त्यांनी विकतच घेतला तो फ्लॅट. फ्युचरसाठी पण चांगलं आहे आणि ॲटलीस्ट त्यावेळी अशी भीती होती ना, की त्या असं होतं की हे कधीच संपणार नाही आहे. हे आता हे जग असंच राहणार, ऑनलाईन राहणार सगळं आणि कॉलेजेस, ऑफिस सगळं वर्क फ्रॉम होम होणार. आणि असं वाटत होतं त्यावेळी, कारण असं वाटत 5-6 वर्ष, कारण एक गेलं, एक आजारपण गेलं, परत दुसरी लाट येत होती, परत तिसरी लाट येत होती आणि लोक असे बोलत होते की हे मल्टिप्लाय होणार आहे आणि कधीच संपणार नाही आहे. तर त्यांना ती भीती वाटत होती की बाबा कदाचित आम्हाला काही झालं तर ॲटलीस्ट आमच्या बाळासाठी फ्लॅट असेल इथे. तर ते बोलले की ठीक आहे. त्यांनी तिथेच सगळं मूव्ह आउट केलं. त्यांचं वर्क फ्रॉम होम स्पेस त्यांनी इथे बघितलं. दोघंही बाळाची काळजी घ्यायची आणि काम करायचे. ठीक आहे. तर सगळं काही होत होतं, चांगलं चालू होतं. 2000 मला वाटतं 21मध्ये वगैरे ते लोकं तिकडे मूव्ह झाले आणि जसे ते लोकं मूव्ह झाले ना, प्रथमेशला आधीपासूनच तो फ्लॅट आणि एवढा आवडायचा नाही. म्हणजे ज्यावेळी ते लोकं फ्लॅट बघायला गेले होते ना, त्यावेळेस प्रथमेशचं थोडं असं असतं ना, की तो डायसी होता, की घेऊया की नको घेऊया. म्हणून त्याने समृद्धीलाही सांगितलं. तर समृद्धीचं असं होतं, की एकतर वर्क फ्रॉम होम असल्यामुळे तिला सगळ्यांची कामंही करायला लागायची. कारण ती सगळ्यात लहान होती. सून, तर तिला सगळ्यांची कामं. तर ते असं होतं की भाई मला नाही राहायचं आहे. मला जिथे मस्त आहे फ्लॅट स्वस्तात मिळतोय, घेऊन टाकूया. पण तिथे गेल्यावर आहे ना, प्रथमेशला रेग्युलरली खूप ना खूप असे भास व्हायचे. अचानक रात्रीच्या वेळी टेम्परेचर ड्रॉप होणं झालं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे असे आवाज वगैरे येणं किंवा असं वाटलं की कोणतरी आहे. कोणतरी एका व्यक्तीचा तिथे सहवास आहे. असं प्रथमेशला नेहमी वाटायचं त्या फ्लॅटमध्ये. तर कसं व्हायचं की प्रथमेशची नाईट ड्युटी असायची. समृद्धी आणि ते वंश जो बाळ होता तर झोपून जायचे, पण ह्याला जागं राहायला लागायचं रात्रभर. तर ह्याला अधूनमधून असं वाटायचंच आणि त्याला खूप वाईट वाईट स्वप्न वगैरे यायचे आणि इवन त्याने हे समृद्धीलाही सांगितलं. तर समृद्धीचं असं होतं की काय होतं बाई, तुम्ही शांत राहा, तुम्ही स्ट्रेस घेताय. तिने त्याला शांत करायची ती, पण समृद्धीने कधी त्याचं ऐकूनच घेतलं नाही की नक्की त्याला काहीतरी त्रास होत असेल. प्रथमेशची तब्येत खूप खराब झाली होती आणि बरोबर 6 महिन्यानंतर जेव्हा त्याने मूव्ह केलं, मला वाटतं ऑगस्ट 2021मध्ये वगैरे प्रथमेशचा त्याच घरी मृत्यू झाला. आणि ते खूप जास्त शॉकिंग होतं समृद्धीसाठी. कारण प्रथमेश हा फक्त 32 वर्षाचा होता आणि त्याला आताच बाळ झालं होतं आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये तिला एकटीला सगळं सांभाळायचं होतं. इवन प्रथमेशचे जे घरातले लोक होते ना, तेही समृद्धीलाच दोष द्यायला लागले, की तू आमच्या मुलाला आमच्यापासून लांब केलंस आणि त्यांचं असं होतं की तूच त्याला मारून टाकलं. मग तिच्यावर काही काही लोकं असतात ना तसे, की हिने आधी आमचं घर फोडलं आणि ही वेगळी गेली असं. तर त्यामुळे तिच्यावरच दोष आला, की तूच आमच्या मुलाला मारलंस वगैरे. त्यांनी जेव्हा मला ही गोष्ट शेअर केली ना कॉलवर, त्यांचंही म्हणणं होतं, की त्यावेळी 2च ऑप्शन होते, की एकतर म्हणजे त्यावेळी फक्त 2 ऑप्शन होते, की सासरच्यांकडे जा आणि तिथेच म्हणजे ते बोलणी ऐकून घ्या. नाहीतर ते एक इंडिपेंडंट वुमन होत्या, जॉब करायची, चांगली सॅलरी होती आणि इवन त्यांचे जे हजबंड होते जे गेले, त्यांचेही इन्शुरन्सचे वगैरे पैसे मिळाले होते. फक्त त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी होती की आता त्यांना सिंगल मदर वंशची काळजी घ्यायची होती आणि तोही
मला वाटतं 2-2.5 वर्षाचा होता त्यावेळी. तर त्याने विचार केला की जाऊ दे, मी स्वतःहून ह्याची काळजी घेईन आणि ह्याला शिकवेन. तर समृद्धी तिथेच राहिली आणि वंशची काळजी घ्यायची. ठीक आहे. आता वंश जसा जसा मोठा होत गेला ना भाई, तर जशी ते समज आली ना आणि तो बोलू लागला वगैरे, आईशी वगैरे बोलू लागला आणि समजायला लागल्या त्याला गोष्टी, तर तोही आहे ना रात्री अचानक उठायचा आणि रडायचा. म्हणजे रात्री 3-4च्या दरम्यान तो उठायचा आणि रडायचा. त्याला काही समजायचं नाही आणि तो कंटिन्यूअस रडायचा. म्हणजे असं की त्याने काहीतरी वाईट स्वप्न बघितले. सुरुवातीला तर त्याला समृद्धी झोपवायची की ठीक आहे होतं, कारण लहान बाळ वगैरे उठतातच. पण नंतर नंतर हे व्हायला लागलं आणि जेव्हा त्याला कंप्लीट गोष्टी समजायला लागल्या 6 महिने आधी हे रिसेंट जानेवारी 2026ला वंश आता 6 वर्ष झाला आणि असंच त्याला मध्ये मध्ये स्वप्न यायचे, मध्ये मध्ये ठीक व्हायचं, एवढा काही प्रॉब्लेम नाही आहे. पण त्या रात्री तो एकदम गाढ झोपेत होता. अचानक झोपेतून उठून रडायला लागला, जोरजोरात रडायला लागला आणि आईने विचारलं काय झालं, तू ठीक आहेस ना? म्हणजे कारण महिन्यातून एकदा दोनदा त्याच्यावर असं व्हायचं. तर तो बोलतो की आई आपल्या घरी कोणतरी आहे, म्हणजे मला स्वप्नात असं दिसलं की आपल्या घरी कोणतरी आहे आणि तो मारतोय, म्हणजे तो मला मारायला येतोय, असं असं तो बोलतो. आईला वाटतं की याने पिक्चर बघितला असेल कदाचित, किंवा असताना लहान मुलांचे तुला माहिती आहे कोणतं साऊथ ब्यूथचा पिक्चर बघितला असेल, तर मग त्याला परत झोप होते की भाई तू झोप. आणि दुसऱ्या दिवशी पण त्यावर सेम होतं. आणि दुसऱ्या दिवशी तो काय बोलू तेव्हा तो बोलला की आई मला आज परत तो माणूस दिसला, पण ह्यावेळी तो बाबांना मारत होता, म्हणजे चाकूनी मारत होता बाबांना आणि त्यांनी बाबांना मारून टाकलं. असं असं म्हणजे त्याला तेव्हा तिला समजलं की नाही भाई, हे दिस इज समथिंग सिरियस. कारण जेव्हा त्याचे बाबा गेले ना तेव्हा तो 2 वर्षाचा होता. त्याला माहितीही नव्हतं आणि फक्त तो फोटोमधून बोलत होता की त्याला माहीत होतं की ते तो बाबांनाच मारत होता. आणि त्यानंतर त्या दोघांनी तो फ्लॅट सोडला, म्हणजे तिथे ते दोघेही निघून गेले. असं म्हणतात की तो जो फ्लॅट होता ना, फ्लॅट किंवा ती जागा असं काहीतरी होतं, ते ते एका माणसाची होती आणि त्या माणसाच्या बोलतात ना नकळत ती जागा कोणीतरी म्हणजे त्याच्याच नातेवाईकांनी ती हडप केली होती आणि त्याचं तिथे तो देत नव्हता किंवा काही डिस्प्यूटमुळे त्यालाही तिथे मारलं होतं. जो तिकडचा घरमालक होता, घरमालक किंवा जागा मालक जेही, त्याला तिथेच मारलं होतं. आणि असं म्हणतात की त्याची जी आत्मा आहे ती अजूनही त्या सोसायटीत रोज रात्री फिरते आणि बघते की सगळं ठीक आहे. पण ह्या लोकांनी जेव्हा ते फ्लॅट घेतलं किंवा ह्या लोकांना कदाचित त्यांनी जेव्हा बघितलं की हे लोक सुखी आहेत, तर त्याला ते राहावलं गेलं नसेल आणि म्हणूनच कदाचित त्याने प्रथमेशचं जीव घेतला आधी. ते बोलतात की अशी गोष्ट आहे तिथे बोलली जाते. पण हे तर फॅक्ट आहे की जे वंशने स्वप्नात बघितलं त्याला रेग्युलरली दिसत होतं आणि ते लहानपणापासून दिसत होतं, कारण तो अधूनमधून नेहमी उठायचा तसं. पण त्यानंतर त्याने तो फ्लॅट विकायला काढले. जवळजवळ 3 महिने आधीच त्याने, जवळजवळ त्याच वेळी म्हणजे 6 महिने आधी वंशचं माहिती पडलेलं, त्याने तो फ्लॅट विकायला काढला आहे. पण कोणच घ्यायला तयार नहीं है, अजूनही तो फ्लॅट आहे तसाच. हाँ, पर भाई वो जो लेडी थी ना, जिस तभी उन्होंने स्टोरी बताई मेरे को, ये इंसिडेंट पूरा उन्होंने शेयर किया भाई, वो रो दी थी भाई, रोते रोते उन्होंने बताया कॉल पे. बाप रे. क्योंकि बहुत सारे जो सबस्क्रायबर्स होते हैं ना, हम्म. सॉरी हिंदीत बोलते, जे बरेच आपले सबस्क्रायबर्स असतात ना, ते हम्म. ते त्यांना फक्त स्टोरी सांगायची असते, म्हणजे त्यांना आपल्या पॉडकास्टवर यायचं नसतं आणि असे जेन्युइन लोक असतात ज्यांच्यावर गोष्टी घडल्यात. त्यानंतर ती हेही बोलली की मी खूप लोकांना जेव्हा गोष्ट सांगते ना त्यांना खोटं वाटतं, पण हे ज्यांच्याबरोबर झालं आहे त्यांच्यावरच झालं आहे. आणि शेवटी त्यामुळे त्या बाई आणि शेवटी त्या फ्लॅटमुळे तिचं असं म्हणणं आहे की तिने तिचा नवरा गमावला. तर हे दर तिचं उसका दर तो वही जाने भाई. पण आपण आता आपल्या पुढच्या स्टोरीकडे वळूया. आणि पुढची स्टोरी जी माझ्याकडे आहे ना भाई, खूप इंटरेस्टिंग आहे, खूप जास्त इंटरेस्टिंग. कसं बोललो ना की तो गाव नॉर्थ साईडला आहे, तर माझ्याकडे एक नॉर्थ साईडची स्टोरी आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का की आपल्या पृथ्वीवर एक अशी जागा आहे जिथे पऱ्यांचा वास आहे, जिथे फक्त एक परी नाही आहे भाई, जिथे 9 परी आहेत. आणि आपल्या भारतामध्ये एक अशी जागा आहे जिथे असं मानतात की तिथे पऱ्या राहतात आणि तिथे खूप लोकांनी रिअलमध्ये भाई, रिअलमध्ये तिथे खूप लोकांनी पऱ्या बघितल्या सुद्धा. आणि ती जर तू आजही गेलास ना तरी तिथे तुला पऱ्या दिसतील अशी शक्यता आहे अजूनही. ठीक आहे. आणि तिकडच्या लोकांना ते दिसतात पूर्ण पांढऱ्या कपड्यांमध्ये. कधी कधी तिथे जेव्हा त्या लोकांचे ते पांडव नृत्य होतो किंवा आपलं कथा होतात किंवा जागरण वगैरे होते ना, तेव्हा तिकडच्या पऱ्या तिथे येतात. आणि तिकडच्या खूप साऱ्या अशा वेगवेगळ्या कथांमध्ये देखील त्यांचा उल्लेख आहे. आणि त्या जागेचं नाव आहे बाई खैत पर्वत. खैत पर्वतावर वरती जे त्यांचं शिखर आहे ना,
तिथे लोकांना बऱ्याचदा अशा पऱ्या दिसल्यात, ज्या दिसतात तिथे पऱ्या नृत्य करतात आणि जेही त्यांच्या आजूबाजूचे जे गाव आहेत त्यांची ते रक्षा करतात. आणि तू बोलत असशील ना की बाबा हां असतील फोकलोर आहे, गोष्टी आहेत, तर असं नाही आहे बाई. ते एवढी गोष्ट ती रिअल आहे किंवा लोकांना दिसली आहे ना, की त्या जागेचं नाव गव्हर्नमेंटनेही ऑफिशियली पर्यांचा देश ठेवला आहे. ऑफिशियली त्या जागेचं नाव आहे. आणि इथे जाण्यासाठी आहे ना, जो गढवाल जिल्हा आहे त्याच्या गावापर्यंत बाय रोड जावं लागतं आणि थोडा वेळ चालत गेल्यावर हाही जागा लागते आणि तिथे तुम्ही पोचता खेत पर्वतवर. गावापासून जवळपास 5 किलोमीटर लांब असेल. अनेक गोष्टी ह्याच्यात दडल्यात. खूप मिस्टिरियस गोष्टींनी भरलेलं आहे आणि इथे वर गेलो ना तर हे अक्षरशः एक स्वर्गासारखं वाटतं. इथे वाहणारी जी नदी आहे ती खूप खूप जास्त सुंदर आहे आणि इथे मिलो लांब असलेला जो पर्वत आहे ते असं वाटतं की जिथे जेव्हा तुम्ही उभे राहता त्या शिखरावर असं वाटतं की यू आर स्टँडिंग ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड. आणि हा पर्वत जो आहे ना एकदम असं बोलू शकता तुम्ही की एकदम सुंदर आहे, की असं हिरवळीने झाकलेलं आहे आणि इथे जेव्हा तुम्ही उभे राहता तेव्हा तुम्हाला प्रत्यक्ष अशा मोठे मोठे पर्वत दिसतात. त्यांच्यावर हिमालयास तिथून तुम्हाला दिसतं आणि ते बर्फाने झाकलेले त्यांचे शिखरही इथे दिसतात. पण जितकी सुंदर ही जागा आहे ना, तितकेच मिस्ट्रीज पण इथे लपलेले आहेत. इथे खूप अशा स्ट्रेंज गोष्टी होतात, ज्या ह्या जागेला एवढी मिस्टिकल वाइब देतात. जशी इथली झाडं. असं म्हणतात की एक कधीच मरत नाही. इथे पूर्ण वर्षातून हिरवळ राहते आणि नेहमी इथे फुलं, फळं भरलेली असतात. म्हणजे इथला जो झाड आहे ना, आपल्या इथे कसं आंब्याचं झाड आहे, ते फक्त उन्हाळ्यात येतं. इथं असं नाही आहे. इथून वर्षातून 12ही महिने फळं असतात आणि जेव्हा कोणी त्यांना काढून दुसऱ्या जागेवर लावतो, ते त्या मातीत जाताच मरून जातात. इतकंच नाही की इथे अशी एक गुहा आहे, एक गुफा बोलतो ना आपण केव्ह, ज्याचा काही अंत नाही आहे आणि आजपर्यंत त्याचं म्हणजे एकदम आतपर्यंत कोणी गेलंच नाही आहे, शोध लावूच शकलं नाही आहे की ही नक्की कुठे संपते. आणि त्या पूर्ण गुहेवर खूप साऱ्या सापांच्या अशा सापं राहतात आणि खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या महादेवांशी जोडल्या जातात त्या खेत पर्वतावरच्या. ही जागा या सगळ्या स्ट्रेंज गोष्टीसाठी तर फेमस आहेच. जेही जर माझ्या मित्राचं तुला पण माहिती असेल ती गोष्ट, पण जेही आपल्या ऑडियन्समधून जर जे नॉर्थचे असतील त्यांना ही जागा बऱ्यापैकी माहिती आहे. ही अशा सगळ्या स्ट्रेंज गोष्टींसाठी फेमस आहे. पण जी गोष्ट याला इतकी मिस्टिरियस बनवते ते आहे की इथे पऱ्या दिसतात. बरोबर. तुम्ही बरोबर ऐकलेत, इथे पऱ्या दिसतात. खेत पर्वतावर खरोखर पऱ्या दिसतात आणि इथल्या लोकलच्या अकॉर्डिंग्स त्यांना खूपदा खेत पर्वतावर पऱ्या नजरेत आल्यात. पण आता तू बोलशील की भाई यांचं ओरिजिन काय आहे? पऱ्या दिसतात, काय करतात, काय नाही, हे आला कुठून? पौराणिक गोष्टींच्या अनुसार असं लिहिलं जातं की तेहरी गरवालचे जे राजा होते, राजा आशा रावत करून त्यांचं नाव होतं आणि ते एकदा असंच निघालेले. तर त्या ना तिकडच्या एक गावात जातात. थाट त्या गावाचं नाव असतं आणि तिथे राहणारी एक महिला असते दीपा पवार नावाची आणि त्यांच्या घरी ते राहतात आणि ती खूप त्यांची खातिरदारी वगैरे करते, त्यांना जेवण वगैरे देते आणि त्यांना खूप चांगल्यापैकी ठेवते. राजाला त्यांचं हे वागणं खूप जास्त आवडतं आणि जशी सकाळ होते ते दीपाला सांगतात की मला आहे ना तुझी बहीण खूप जास्त आवडली आहे. दीपाची जी बहीण असते दिवा, ती त्यांना खूप जास्त आवडते आणि ती बोलते की मला तुझ्या बहिणीशी लग्न करायचं आहे. हे ऐकून त्यांची जी बहीण असते आणि त्या गावकरी खूप जास्त खुश होतात की बाबा राजाला आमच्या बहिणीशी लग्न करायचं आहे. तर ते ते त्यांचं लग्न होतं. ते लोकं लग्न लावून देतात आणि त्यांचं लग्न होतं. तर त्यांनी लग्न केलं. जी दिवा होती ती तेरी गरवालची राणी बनली आणि त्यानंतर कसं झालं ना, की त्यांना 9 मुली झाल्या. म्हणजे आणि त्या 9 मुली एका चमत्कारापेक्षा कमी नव्हत्या. खूप जास्त सुंदर होत्या. सगळे गुण संपन्न होत्या आणि सगळ्यांची खूप जास्त काळजी घ्यायच्या त्या मुली. पण राजाला आहे ना नेहमी टेन्शन असायचं, की त्यांच्या 9 मुली आहेत जेवढ्या सुंदर आहेत आणि ते राजाचंही त्यांच्यावर खूप जास्त प्रेम होतं. आणि त्यावेळी कसं असायचं, की एक भीती असायची, की जर दुसरा राजा माझ्यावर अटॅक करेल तर तसं असं त्यांच्या मुली बायकांना तर असायचंच. तर राजाला एक भीती होती, की जर उद्या जाऊन दुसरा राजा माझ्या किंगडमवर हल्ला करेल, तर दुसरा राजा माझ्या राज्यावर हमला करेल, माझी हार झाली तर माझ्या मुलींनाही तो घेऊन जाईल. तर ही भीती त्यांना नेहमीच सतवायची आणि त्यासाठी तर नेहमी देवासाठी प्रार्थना करायच्या. तर एक दिवशी कसं झालं ना, त्या 9 मुलींच्या स्वप्नात शेषनाग आले. ठीक आहे. आणि जसं शेषनाग आले ना, दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या मुली उठल्या, त्यांनी बघितलं की सगळीकडे
खूप जास्त अंधार आणि पाऊस आहे आणि फक्त जो खेत पर्वत आहे ना तिकडेच उजेड आहे. उजेड म्हणजे सनलाईट आहे तिथे. तर त्या उठल्या आणि त्या सनलाईटकडे गेल्या. खेत पर्वतावर गेल्या आणि तिथे गेल्या आणि असं म्हणतात की शेषनागाने त्यांच्यासोबत लग्न केलं आणि त्यानंतर त्या तिथेच राहिल्या आणि अजूनही त्या तिथेच आहेत. त्या पऱ्या बनून राहिल्या तिथे. पांढऱ्या कपड्यात आणि तशा आहेत. आणि तिकडचे जेव्हा तिकडच्या बऱ्याच ग्रंथांमध्ये किंवा ज्या कथा वगैरे होतात ना तेव्हा ही गोष्ट ते लोक काढतात. तर अशी एक एकंदरीत तिथे हिस्ट्री होती. पण एक ही जी गोष्ट आहे ना ती एका जितू नावाच्या मुलासोबत आहे. म्हणजे हे झालं, ही त्याची हिस्ट्री आहे. ठीक आहे. हा जो जितू नावाचा मुलगा होता ना हा एक शेतकरी होता. शेती करून तो आपल्या परिवाराचं पोट भरायचा. तर झालं कसं होतं की त्याच्या ना रोपणीचा वेळ येत होता. तर तो ज्यावेळी ही शेतीला सुरुवात करायचा ना त्यावेळी तो ब्राह्मणाकडून एक तारीख आणायचा की कोणता शुभ दिवस आहे त्यावेळी सुरुवात करायचा. तर ह्यावेळी जेव्हा तो ब्राह्मणाकडे गेला होता ना त्यावेळी ब्राह्मणाने असं बोललं की ह्यावेळी कोणतीही चांगली तारीख नाही आहे, शुभ दिवस नाही आहे. तर पण शेती जर करायची आहे तर त्याने रिक्वेस्ट केलं की काहीतरी असेल, काहीतरी सोल्युशन असेल. तर ब्राह्मणाने त्याला एक सोल्युशन दिलं की जर तू तुझ्या जी बहीण जी दुसऱ्या गावात दिलेली आहे तर त्या बहिणीच्या हातातून शेती सुरुवात करतोस तर तू करू शकतोस. तो बोलला ठीक आहे, मी त्या गावात जाईन, बहिणीला आणेल आणि मग मी सुरुवात करेन. तर तो खुश होतो कारण त्या गावात आहे ना त्याची एक गर्लफ्रेंड पण असते किंवा प्रेमिका पण असते जितूची, जी तिथे राहत असते. तर तो तिथे जायला खूप जास्त एक्सायटेड असतो. पण जो दिवस असतो ना ज्यावेळी जो निघणार असतो तिथे जायला, बाहेर निघताच खूप अपशकुन होतात. म्हणजे जी बकरी असते ती चिंकायला लागते आणि बऱ्याच ज्या गोष्टी होतात तर त्याची आईही बोलते की तू नको जाऊ, दिवस चांगला नाही आहे. पण जितूला जायचं असतं तर जितू निघतो. ठीक आहे त्या गावात जायला आणि त्या गावात जाण्यासाठी जो रस्ता लागतो तो खेत पर्वताकडून जातो. तर हा जितू जातो, थोडंफार खायला सामान घेतो, हातात एक बासुरी घेतो आणि चालू पडतो त्याच्या रस्त्यावर. चढता 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 तो खेत पर्वतावर पोचतो. जेव्हा खेत पर्वतावर पोचतो ना त्याला एकदम स्वर्गासारखं वाटतं रे. म्हणजे समोर एकदम एकदम वाहणारी नदी आणि वेगवेगळ्या प्रकारचे झाडं, फुलं आणि खूप भारी वाटतं तिथे. तर तो आहे ना तिथे जाऊन एका झाडाखाली बसतो. झाडाखाली बसतो आणि तो आपली बासुरी काढतो. बासरी काढतो आणि वाजवायला लागतो. तर तो वाजवता वाजवताना तो एकदम मग्न होऊन जातो. म्हणजे आणि एवढ्या सुंदर प्रकारे वाजवतो ना तो की पूर्ण पूर्ण तो पर्वत आहे ना त्याच्या इशाऱ्यावर नाचत असतो असं वाटतं. की म्हणजे झाडं तशी झुळत असतात, पक्षी तसे आवाज काढत असतात आणि एकदम त्याला भारी वाटतं. तो बासरी वाजवण्यात एकदम मग्न होऊन जातो आणि त्याला समजतच नाही की वेळ कसा निघून जातो. तर संध्याकाळ होते तर त्याचे डोळे उघडतो. तर समोर बघतो की त्यासमोर 9 पऱ्या आल्यात आणि त्या 9 पऱ्या बोलतात की तुला आमच्याबरोबर यायला लागेल. जितू बोलतो की मी नाही येऊ शकत. तर पऱ्या बोलतात की नाही, तू खूप सुंदर प्रकारे बासुरी वाजवलीस तर तुला आमच्यावर यायला लागेल. तर असं म्हणजे त्यांना आवडलं जितूचा जो स्वभाव होता असं. तर जितू बोलतो की मी नाही येऊ शकत. कारण तो घाबरतो कारण त्याला सगळ्या त्या गोष्टी आठवतात जे त्याच्या आईने सांगितल्या होत्या की का नको जाऊ. कारण त्याला त्याला लग्न करायचं असतं. त्याला त्याची शेतीची सुरुवात करायची असते ज्यावर त्याचे परिवार जगणार असतो. त्याला बऱ्याच रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, बरेच असे जबाबदाऱ्या असतात त्याच्यावर. तर तो नाही बोलतो जितू. पण पऱ्यांचं असं असं की तुला यायला लागलं आमच्याबरोबर. तर तो काहीही करून ते ऐकत नाही. तर जितू त्यांना बोलतो की मी येईन, पण मी एक तारीख देतो, त्या दिवशी तुमच्याबरोबर येईन. तर ते बोलतात ठीक आहे, पण त्या दिवशी तुला यावं लागेल. तर ते जितूला सोडतात. म्हणजे पहिला पाऊस पडतो किंवा काहीतरी एक तारीख असते त्यावेळी तुला यावं लागेल. तर ते सोडतात त्याला. तो जातो जितू. बहिणीकडे जातो, बहिणीला आणतो आणि त्याला हे सांगण्याचं मन करत असतो. तो जेव्हा जातो तेव्हा त्याला तेव्हा त्याला तिथे त्याची प्रेमिकाही भेटते. तिला बघूनही तो खूप जास्त रडतो कारण त्याला माहिती आहे की आज तो तिला शेवटचा बघणार आहे. तो त्याच्या बहिणीला घेऊन येतो, शेतीची सुरुवात करतात. सगळं काही चांगल्यापैकी चालतं आणि बघता बघता तो दिवस उजळतो. जसाच तो दिवस उजळतो जितू परत त्या पर्वताकडे जातो. त्याला पऱ्या न्यायला येतात आणि त्याला ते घेऊन जातात. आणि त्या दिवसानंतर गावात कोणालाही माहिती नाही की जितू नक्की गेला कुठे. पण असं म्हणतात की त्या गावावर जेव्हाही संकट येतात, जेव्हाही काही प्रॉब्लेम येतो ना तेव्हा जितू त्यांची मदत करायला येतो. जितू आणि त्या पऱ्या त्या गावकऱ्यांची किंवा त्याच्या परिवाराची मदत करायला येतात. आणि असंही म्हणतात तिथे की जितूच्या नंतर अजूनही असं म्हणतात की जर तुम्ही खेत पर्वतावर जात असाल तर तिथे कोणत्याही प्रकारचं म्युझिक नाही वाजवायचं आहे, कोणत्याही प्रकारचं इन्स्ट्रुमेंट नाही वाजवायचं आहे. कारण ते पऱ्यांना अट्रॅक्ट करतं, आकर्षित करतं तुमच्याकडे आणि ते तुम्हाला घेऊन जातात.
क्रेझी. तर अशा गोष्टी आहेत. म्हणजे पऱ्यांचं असं होतं की त्यांना जितूचा स्वभाव खूप जास्त आवडलेला आणि असं होतं की त्यांना असा कोण एक व्यक्ती त्यांच्याबरोबर ठेवायचा होता म्हणून ते घेऊन गेलं. तर अशी एक गोष्ट आहे भाई. आणि हे आपल्या भारतातच आहे, विचार कर. तुझ्या गावाकडे. तर तूही जेव्हा जाशील तर जरा सांभाळून. तर ही जी पुढची जी स्टोरी आहे ना, ही मी रेडिट एका पोस्टवर बघितली होती. तर हा इन्सिडेंट एका स्कल्पचरर बरोबर झाला. जे मूर्तिकार असतात ना, त्यांच्याबरोबर झालं होतं. तर त्या मुलगी होती मला वाटतं. त्या मुलीने काय केलं होतं, ती मुलगी घरी होती आणि आपलं काहीतरी एक मूर्ती वगैरे बनवत होती. ठीक आहे. तर तिने एक हे बनवलं, एक स्कल्पचर बनवलेलं आणि तिला पूर्ण अख्खी बॉडी बनवायची होती. तर तिने तिचं फेस बनवलेलं. ठीक आहे. आणि ते बनवलेलं आणि तसंच ठेवलेलं तिने बनवून आणि ती तिच्या अख्ख्या मला वाटतं हातावर काम करत होती. हातावर काम करता करता आहे ना तिचं लक्ष गेलं परत त्या फेसकडे. तर तिने बघितलं की तिची मूर्ती होती ना तर तिने बघितलं की ती जी मूर्ती होती ना ती एक विचित्र पद्धतीने हसत होती. वेट, मी तुला व्हिडिओ दाखवतो. तुम्हाला पण दाखवू हे बघा. बघा त्याची तुम्हाला दिसणार नाही तर व्हिडिओमध्ये तुम्हाला याच्यानंतर दिसेल. भाई उत्तराखंड का तो हुआ, तू कोंकण का कुछ बता ना. भाई मेरे पास एक है कोकण का, तेरे को अगर सुनना है तर कोकणात तू बऱ्याचदा ऐकलं असेल की माणूस मेल्यानंतर 12व्याला अंगात येतो दुसऱ्या व्यक्तीच्या. असं म्हणजे बऱ्याचदा बोलतात. पण मला वाटतं काल की परवा, आणि ह्याला घेऊन एक पर्सनल स्टोरीसुद्धा आहे माझी. काल किंवा परवा मी असंच यूट्यूब स्क्रोल करत होतो आणि स्क्रोल करता करता आहे ना एक व्हिडिओ बघितला मी यूट्यूबवरच्या. कोकणातच मला वाटतं की दुसरीकडेही होत असेल, पण आमच्या गावी तर होतं की जेव्हाही एक माणूस जातो तेव्हा 12व्याला भजन ठेवतात आणि असं म्हणतात की त्या दिवशी त्या माणसाला शेवटचं गुड बाय असतो. तर प्रत्येकाचं नाव घेऊन वगैरे असं मस्त भजन असतं आणि तेच तिथे होत होतं. ठीक आहे. भजन होत होतं आणि त्यावेळी त्यांच्या अंगात येतो, ॲक्च्युअल येतो. पण हे तर ते व्हिडिओमध्ये होतं. पण जेव्हा मी तो व्हिडिओ बघितला ना, तेव्हा कोणताही एक नवीन व्यक्ती असेल किंवा ज्याला माहिती नसेल ना ह्याबद्दल, तो खूप इझिली बोलू शकतो की कदाचित नाटक करतायत किंवा काय बोलू शकतो. पण हे जे एक आहे ते पर्सनल स्टोरी आहे जी आमच्या घरी घडलेली. ठीक आहे. तर गेल्या वर्षी ना जेव्हा माझी आजी गेली, ठीक आहे, तर आजी गेल्यानंतर आम्हाला 13 दिवस बऱ्याच गोष्टी जाणवल्या. मी बऱ्याच आपल्या आधीच्या व्हिडिओजमध्ये पण बोललो आहे की आम्हाला दार ठोकायचे आवाज यायचे. माझ्या वडिलांना खूप वाईट वाईट स्वप्नही यायचे. तर तसं व्हायचं. तर ठीक आहे, कारण आजीचा जो मृत्यू होता ना तो असं ॲक्सिडेंटल झाला होता, म्हणजे पडून गेली होती. तर जातेवेळी तिला खूप इच्छा होती म्हणजे की माझं लग्न बघण्याची किंवा पुढचं असं म्हणजे एक असते ना प्रत्येकाची, आणि खूप क्लोज होती माझ्याशी ती. तर तर खूप ते 13 दिवस आम्ही खूप झेललं गोष्टी. तर जेव्हा 12वा-13वा होता ना, तर भजन होतं घरी आणि ब्राह्मण वगैरे आलेले आणि प्रोसिजर आणि पूजा वगैरे होती आणि भजन सुरू झालं. बरेच लोकं आलेले, बरेच नातेवाईक आमचे आले होते आणि ते सगळं चालत होतं. ठीक आहे. आणि ज्यांना माहिती आहे आपल्या ऑडियन्सपैकी, त्यांना माहिती आहे, खूप असं इमोशनल मोमेंट असतं. कारण ज्यावेळी ते भजन बोलतात त्यावेळी खूप असं सगळे एकदम असे नम होतात. ठीक आहे. तर खूप लोकं जमलेले आणि जेवढे आमच्या घरी होते, अंगणात होते, तर माझी रूम आहे, आमची रूम, तर ते सगळ्या बायका वगैरे होत्या आमच्या घरातल्या वगैरे. तर सगळे लोकं रडत होते आणि बायका तर जोरजोरात रडतात भाई. तर सगळे रडत होते आणि माझी मम्मीची सकाळी एकदम म्हणजे एकदम ओके होती, काहीच प्रॉब्लेम नव्हतं. ती अचानकमध्ये आहे ना भाई ती एकदम जास्त असं बोलतात ना, एकदम असे वेगळंच आवाज काढायला लागली. आता तो व्हिडिओ त्या दिवशी मी नाही काढू शकलो आणि म्हणजे ती हिंमत पण नाही होणार भाई. एवढं कॉन्टेंट केले इतना तो नाही गिरेंगे. पण ते असं होतं की मम्मी आतल्या आत खूप जास्त रडत होती की तिला काहीच समजत नव्हतं. तिला असं वाटत होतं की ती मध्येच सबकॉन्शियस झालेली आणि फक्त अशी
हुंदके घेतात ना तसं वाटत म्हणजे खूप वाईट प्रकारे रडत होती किंवा काय झालं होतं एवढं तिच्या तोंडावर आम्ही पाणी फेकतोय कायच माहिती नाही काय होतंय तिला शुद्धच येत नाही शेवटी आम्हाला डॉक्टरकडे घेऊन जावं लागलं डॉक्टरकडे तिला सलाईन वगैरे चढवली अर्धा तास ठेवलं तेव्हा तिला कुठे म्हणजे त्यानंतर जेव्हा ते पूजा वगैरे संपली ना त्यानंतर तिला शुद्ध आली आणि त्यानंतर 2 दिवस ती अशी असं आलेलं की ती पूर्ण ड्रेन आहे एक आजारी माणूस कसा असतो पूर्ण तिची एनर्जी नाही आहे तशा प्रकारे तिची हालत झाली होती त्यावेळी तिची एवढी एनर्जी गेली आणि सेम जेव्हा मी हा व्हिडिओ बघितला ना तेव्हाही तसंच काही झालं की त्या बाईच सिमिलर पण तेव्हा ती बाई खूप जास्त हलते मम्मी अशी एकदम स्टॅग्नंट होती पण आवाज काढत होती तर खूप डेंजरस होतं पण तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो बोला कोण आहे ती इलाज ना कोण आहे ती सांगा ओळख दाखवा की आम्ही म्हणून तुम्ही बाबा आला बोला पटापट एक ओळख दाखवा पटकन बघितलं कसं त्या व्हिडिओमध्ये दाखवते तर अशा गोष्टी आहेत ज्या होतात आणि तो मला वाटतं खूपदा काही लोक येतात परत आणि ते बोलतातही आणि ते असं आहे की काइंड ऑफ शेवटचे गुड बाय आहे त्यांच्या फॅमिलीसाठी क्रेझी बाई. मंडळी आपण जस्ट ते एपिसोड संपवला आणि अपलोड करतेली मला एक गोष्ट आज सांगायची आहे जी मला माझ्या एका कॉलेजच्या मित्राने सांगितली आहे त्याचं नाव विराज आहे आणि तो माझा एक ज्युनियर कॉलेजचा मित्र आहे तर आम्ही जेव्हा कॉलेजला होतो मी भवन्स कॉलेजला होतो अंधेरीला तर आम्ही सोबत होतो 11th-12th आम्ही सोबत होतो आणि आम्ही अधूनमधून भेटायचो म्हणजे असं असायचं ना तो वेगळ्या वर्गात होता पण आम्ही सेम ट्रेनने ट्रॅव्हल करायचो तर आम्ही एकाच ठिकाणी राहायचो आजूबाजूला तर त्यांनी मला एक गोष्ट सांगितली आत्ता सांगितली ठीक आहे त्यांनी कोणता तरी एक हिंदीचा आपला एक पॉडकास्ट बघितला आपले भंकस हिंदी करून पण आपला हिंदीचा चॅनल पण आहे तर त्यावर त्यांनी गोष्ट बघितली तो मला वाटतं राजस्थानचा आहे तर त्याला मराठी एवढं नाही समजत तर त्यांनी हिंदीचा आपला एक पॉडकास्ट बघितला आणि त्यांनी त्याच्या घरी झालेली एक गोष्ट मला सांगितली आणि ती गोष्ट एवढी स्कॅरी आहे की मला दुसऱ्या व्हिडिओची वाट पण बघता येत नाही आहे मी मध्येच येऊन तुम्हाला सांगतोय तर झालं कसं होतं ना विराजचा एक भाऊ आहे ठीक आहे तर त्या भावाची ही गोष्ट आहे आता त्याने नाव मला नाही सांगायला सांगितलं आहे पण त्याची ही गोष्ट आहे तर तुम्हाला माहिती आहे की राजस्थान आणि त्या ठिकाणी थोडंफार ब्लॅक मॅजिक वगैरे त्या गोष्टी चालतात अजूनही तिथे राजा महाराजाचं टाईम आणि तिथे लोक प्रॉपर्टीवरून झालं किंवा बरेच असे आपसी भांडणांमुळे तिथे म्हणजे असं ब्लॅक मॅजिक झालं किंवा काला जादू चेटूक वगैरे ते अजूनही तिथे प्रॅक्टिस केलं जातं इवन तिथे बरेच असे हॉन्टेड गड झाले जसं भांगड फोर्ट झालं किंवा बरेच अशा हॉन्टेड लोकेशनही तिथे आहेत तर हे त्याच्या भावाबरोबर झालेलं चुलत भावाबरोबर तर कसं होतं ना की त्याच्या मला वाटतं मावशीने किंवा मामाकडच्याच कोणीतरी त्याच्यावर ब्लॅक मॅजिक केलेलं ठीक आहे आणि त्याच्यावर भूत सोडलेला ठीक आहे तर झालं कसं होतं की तो त्याच्या काही दिवस मामाकडे गेला होता आणि जेव्हा तो परत आला ना त्याला नेहमी असं वाटायचं की त्याच्या मागे कोणतरी आहे म्हणजे कोणतरी त्याला फॉलो करतोय असं त्याला वाटायचं आणि सुरुवातीला त्याने त्याच्या आईवडिलांना वगैरे सांगितलं आईवडील बोलले ठीक आहे कदाचित तुझा भास असू शकतो इग्नोर कर दुसऱ्या दिवशी त्या मित्रांना सांगितलं तर मित्र त्याचे मजाक उडवायला लागले की काय मोठा झाला असं तसं तर तशा गोष्टी व्हायच्या पण त्याला एक गोष्ट नेहमी जाणवायची की जेव्हाही तो वॉशरूमला जायचा किंवा कुठेही असे एकांत ठिकाणी जायचं म्हणजे तो एकटा आहे रूममध्ये झालं त्याला नेहमी हे वाटायचं की त्याच्यासोबत कोणतरी आहे त्याला कोणतरी बघतंय त्याच्यावर कोणतरी नजर ठेवून आहे म्हणजे असं वाटतं नसतं तर मी ह्या रूममध्ये आहे आणि
समजा मी एकटा आहे पण मला तिथून कोणतरी बघतंय तर मला वाटेल ना की कोणतरी आहे. एक सेन्स होतं आपल्याला ते त्याला नेहमी व्हायचं, स्पेशली वॉशरूममध्ये वगैरे त्याला नेहमी व्हायचं. तर त्याने मित्रांना सांगितलं, कोणी विश्वास नाही ठेवला आणि एक दिवशी येऊन त्यांनी परत आईला सांगितलं. आई तरी पण बोलली शांत राहा शांत राहा. पण 3-4 दिवसानंतर त्यांनी ही गोष्ट जाऊन त्याच्या आजीला सांगितली की आजी माझ्याबरोबर असं असं होतं आहे. आणि आजीला माहिती होतं की एवढ्या दिवसांपासून हा बोलतोय तर काहीतरी असेल. ठीक आहे. तर आजीनी बोलली की ठीक आहे तुला खरोखर असं वाटतंय? तो बोलला हां मला वाटतंय. तर आजी त्यांच्या एक गुरूंकडे घेऊन गेली त्याला. तर जेव्हा तो गुरूंकडे गेला ना आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या की जेव्हापासून मी मामाकडून आलो आहे तर तेव्हापासून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या की जेव्हापासून मी मामाकडून आलो आहे तर मला असं वाटतं की कोणतरी आहे माझ्यासोबत. मला असं वाटतं की एक साया आहे माझ्या मागे फिरत असतो. म्हणजे खूप अनयुज्युअल गोष्टी माझ्यासोबत होतात आणि सुरुवातीला मलाही वाटलं की कदाचित हे माझा भास असू शकतो किंवा मी ओव्हर थिंक करतो आहे पण हे नाही जात आहे. तुम्ही काहीतरी ह्याला उपाय सांगा, मला बरं करा किंवा तुम्ही म्हणजे काहीतरी मला उपाय सांगा एवढं तो बोलतो. तर जे ते गुरु असतात ना ते त्याला बोलतात की मला तुला उपाय तर सांगायचा आहे पण तुझ्या मागे जो उभा आहे ना तो मला नाही सांगून देत आहे. तर तेव्हा त्यांना माहिती पडलं की खरोखर त्याच्या मागे काहीतरी आहे आणि इवन ते गुरुजी ते नाही सॉल्व्ह करू शकत. मग त्यानंतर ते मोठ्या बाबांकडे वगैरे जातात आणि त्या सगळ्या गोष्टी होतात आणि ते सगळं सुटायला त्याला 6 महिने लागतात आणि 6 महिने त्याला त्रास होत असतो की जेव्हाही तो वॉशरूममध्ये तो त्रास हळूहळू वाढत जातो की जेव्हाही तो जातो त्याला असं वाटतं कोणतरी त्याला टच करतंय, कोणतरी टॅप करतंय आणि ते 6 महिन्यानंतर ते कुठे ना कुठे कंट्रोलमध्ये येतं आणि तेव्हा माहिती पडतं त्याच्या मावशीनी काहीतरी केलं होतं त्याच्यावर. तर कारण तिला स्वतःला मुलगा नव्हता होत गेल्या 20-25 वर्ष. तर ह्यांना ग्रो होताना बघा स्वतःच्या बहिणीच्या मुलांना वाढताना बघताना तिला कदाचित नाही आवडलं म्हणून त्यांनी अशा प्रकारचं काहीतरी चेटूक त्याच्या मागे केलं होतं. आणि हीच होती स्टोरी जी मला माझे मित्र विराजनी सांगितली होती आणि ही त्याच्या घरची ॲक्च्युअल स्टोरी आहे. आणि जेव्हा ही मला आठवते की एक पॉडकास्ट होता आपण हिंदीमध्ये केला होता हिंदीवर. मी हिंदी चॅनलवर जो माझा मित्र राहुल त्याच्याबरोबर आपण केला होता आणि त्यांनी त्याच्या घरचे ॲक्च्युअल स्टोरीज सांगितलेले. सो राजस्थान ही खूप अशी मिस्टिरियस प्लेस आहे आणि तिथे बऱ्याच गोष्टी आहेत. इवन तिकडच्या लोकांना आजही तिथे बऱ्याच गोष्टी जाणवतात. पण हा एपिसोड संपवण्याआधी मला एक रील आठवते आहे. तर तुम्हाला माहिती आहे आपण बरेच एपिसोड केले ट्रेनच्या मुंबई लोकल ट्रेनवर आहेत. ठीक आहे. आणि मुंबई लोकल ट्रेनच्या गोष्टी खूप फॅसिनेटिंग वाटतात, खूप आवडतात कारण आपण रेग्युलरली त्याच्यात ट्रॅव्हल करतो बरोबर. तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला आहे आणि मला माहिती आहे बऱ्याच गोष्टी असतात त्या लोकांबरोबर भास असतो. पण खूप अशा मिस्टिरियस गोष्टी तिथे घडतात जे एक प्रश्न निर्माण करतात की नक्की काय झालं. तर एक मी रील बघितली होती रिसेंटली मला वाटतं एका मुलीने रेकॉर्ड केली होती आणि त्या रीलमध्ये मी असं बघितलं की आपली जी लोकल असते लोकलमधल्या तुम्हाला खिडकी माहिती आहे ना, खिडकी जी ओपन करतो किंवा बंद करतो आपली खिडकी असते ती उघडणं पण केवढं कठीण आहे आणि बंद करणं पण कठीण आहे कारण ते खूपच असं डिफिकल्ट आहे उघडणं आणि बंद करणं म्हणजे खूप ताकद लावावी लागते. ठीक आहे. तर एक रील होती, एक व्हिडिओ होता. त्यात रात्रीचा वेळ आहे, ट्रेनमध्ये कोणी नाही आहे. खूप लोक प्रश्न विचारतात ना की अरे मुंबई लोकल कधी खाली असते. तर रात्रीच्या वेळी खाली असते कधी कधी जर तुमचं नशीब चांगलं असेल किंवा वाईट असेल तर. तर त्या मुलीला तिने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला ज्यात तिथे स्पष्टपणे दिसतंय की जी ट्रेनची खिडकी आहे ती आपोआप उघडते आणि ती खूप स्ट्रेंज आहे. आणि त्यात एक कमेंट ही होती की हिने व्हिडिओ रिव्हर्स केलं आहे की खिडकी बंद होते आणि हिने उलटं दाखवलं आहे तो व्हिडिओ. तर ती जी खिडकी बंद होते ना ती पण अशी नाही होत. ती जर बंद व्हायची असती ना तर ती कधीच बंद झाली असती. ती मध्ये ट्रेनमध्ये कसे बंद होते कारण बंद करायला पण तो क्लिप असं साईड करून असं दाबावं लागतं तेव्हा ती बंद होते बरोबर. तर ती आपोआप कशी बंद झाली ते पण चालता चालता ट्रेनमध्ये जर खरोखर तो क्लिप खराब असता तर आधीच बंद झाली असती ती. खूप विचित्र वाटलं की हे कसं होऊ शकतं. पण असेल काय कोणतरी तिथे गेला असेल आणि त्याची आत्मा तिथे भटकत असेल आणि त्यांनी हे केलं असेल माहिती नाही. पण तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि मंडळी हा एपिसोड कसा वाटला तुम्हाला. ठीक आहे. हे 2 दिवस आपण रेकॉर्ड केलं आहे आणि कसं वाटलं नक्की सांगा कारण आम्ही खूप मेहनत करतो तुमच्यासाठी असेच नवीन नवीन एपिसोड नवीन नवीन गोष्ट घेऊन येण्यासाठी. कारण मला माहिती आहे की खूप टाईम असा होता की जिथे खूप स्टोरी फक्त रिपिटेटिव्ह वाटत होत्या. म्हणजे असं होत होतं की
त्याच गोष्टी रिपीट होत होत्या. आणि मी बोललो की नाही बस झालं, आता मला खरोखर चांगल्या गोष्टींवर काम करायचं आहे आणि खरोखर चांगले एक्सपिरियन्स, रिअल एक्सपिरियन्स घ्यायचे आहेत लोकांकडून. तर तेच हे प्रयत्न आहे. तर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि जर तुम्ही भंकसचे एक OG व्ह्यूवर आहात, जे आपल्याला सुरुवातीपासून बघतायत, तर मला म्हणजे खूप लोक असे आहेत जे मला माहितीच नाही. बरेच लोक कमेंट करतात, पण कमेंटच एक अशा माध्यम आहे जिथे आपण दोघे कनेक्ट होऊ शकतो आपण लोकं. तर तुम्ही कमेंटमध्ये हार्ट टाका जर तुम्ही भंकसचे OG व्ह्यूवर आहात. आणि हाईप करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. स्पॉटिफायवरही आपण टाकत असतो, तर तिथेही तुम्ही ऐकू शकता. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. आणि दुसरी गोष्ट हे मंडळी, की हा जो दिवस ज्या दिवशी आम्ही रेकॉर्ड करतोय, आज माझा वाढदिवस आहे आणि आज मी 25 वर्षाचा झालो आहे. आणि हे आपला जो चॅनल आहे त्याचा पण आज वाढदिवस आहे. कारण मला आठवते की हा चॅनल आपण एक्झॅक्टली 13 जून किंवा 14 जूनच्या आसपास बनवलेला पहिला पॉडकास्ट माझ्या बड्डेच्या दिवशी रेकॉर्ड केला होता आपण. आणि त्यावेळी मी एक डिसिजन घेतलं होतं की यार मी जॉब करतोय किंवा मी जे करत होतो आणि मला खूप कंटाळलं होतं. तर मी बोललो की भाई काहीतरी मला नवीन करायचं आहे. आणि त्यावेळी मी हा निर्णय घेतला होता की यार भंकस पॉडकास्ट सुरू करूया. आणि आपण रेकॉर्ड केलं होतं आणि मला वाटतं 13 की 14 की 15 तारखेला आपला पहिला व्हिडिओ असेल. 2023मध्ये 3 वर्ष झाली यार. 2023मध्ये आपला पहिला असेल ज्यावेळी भंकस पॉडकास्टची सुरुवात. त्यावेळी मी अजिबात विचार केला नव्हता की एवढं आपण पुढे येऊ. गेला 1 वर्ष मला वाटतं माझ्या आयुष्यातला सगळ्यात भारी वर्ष राहिलं आहे. कारण आपण त्यावेळी बऱ्याच गोष्टी केल्या. मला वाटतं आपण यूट्यूबवर 100K क्रॉस केले, Instagramवर आपण 100K क्रॉस केले. प्लस आपण मला वाटतं की आपण आपला पहिला शो केले आपण. गेल्या वर्षी हा पूर्ण शोचा राहिला. एक स्टेज एक्सपिरियन्स होता. तुम्ही एवढं भरभरून प्रेम दिलं, एवढं भरभरून प्रेम दिलंत तुम्ही. माझ्या गोष्टी आवडल्या तुम्हाला, एवढे भारी भारी गेस्ट आले आपल्याकडे. आणि एक एक खूप भारी एक्सपिरियन्स होता. खूपदा आपले असेही काही व्ह्यूअर्स होते जे मला प्रत्यक्ष भेटले, म्हणजे जे अजूनही कुठेही भेटतात तेव्हा हाय करतात, येऊन बोलतात. आणि असं वाटतं मी कुठेही जातो ना, म्हणजे कुठेही गावी गेलो किंवा पुण्याला गेलो किंवा कुठेही गेलो, तरी तुमच्यातलं कोणी ना कोणी येऊन मला भेटतं आणि ते खूप भारी वाटतं. म्हणजे तुम्ही विचारही नाही करू शकत तेवढं मला भारी वाटतं. मी कधी ऑकवर्ड होऊन जातो. असं वाटतं की बापरे! म्हणजे लोकं येतायत, तेवढं प्रेम करतायत आणि ते खरोखर खूप जास्त भारी वाटतं. आजही एवढ्या लोकांनी स्टोरीज ठेवलेत, एवढ्या लोकांनी मेसेजेस केलेत. खरोखर मी खूप खूप आभारी आहे तुमचा. आणि मी असंच काम करत राहीन, असेच व्हिडिओज तुमच्यासाठी बनवत राहीन. आणि मला शेवटला तुम्हाला हेच बोलायचं आहे, मी कधीच असं एकदम ज्ञान देत नाही किंवा कधीच असं म्हणजे कंटेंट सोडून मी बाकीच्या गोष्टी बोलत नाही. पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जसं 3 वर्ष आधी मी विचार केला की अरे मी असं काहीतरी व्हिडिओज बनवतो किंवा हा पॉडकास्ट पेज सुरू करतो. त्यावेळी आपल्याकडे खरोखर काहीच नव्हतं. म्हणजे एक लेजिट एक मोबाईल होता आणि माझा जुना एक लॅपटॉप होता. पण त्याने सुरुवात केली. तर तुम्हाला हेच सांगायचं आहे, जर तुमच्याही असं काहीतरी तुम्हालाही काहीतरी करायचं असेल, मग ते व्हिडिओज बनवणं झालं, स्वतःचा काही बिझनेस करणं झालं, एक्झाम क्रॅक करणं झालं किंवा कोणतं जॉब मिळवणं झालं, ते करा. त्याच्या मागे लागा. कारण जेव्हा तुम्ही ते विचार करता ना, स्वप्न बघा. कारण जेव्हा आपण स्वप्न बघतो ना आणि आपण दिवसभर ते स्वप्न बघत राहतो, त्यावेळी ते बोलतात ना मॅनिफेस्टेशन जे असतं, जेव्हा आपण ते मॅनिफेस्ट करतो ना, आपण त्या दिशेने काम करतो. जेव्हा मी जेव्हा हा पेज स्टार्ट केलं होतं, माझं गोल होतं फक्त मला 10K सबस्क्रायबर्स किंवा 10K फॉलोअर्स करायचं आहे. यूट्यूब तर तेव्हा ध्यानीमनीच नव्हतं. आपलं फक्त Instagramवर 10,000 करायचे होते. आणि जेव्हा आपला पहिला व्हिडिओ चालला गेला, 10,000 एका दिवसात झाले होते. आणि मग त्यानंतर बघता बघता यूट्यूबवरही झाले, Instagramवरही झाले. आणि मला माहिती आहे की मी अजून तिथे नाही आहे जिथे मला पोचायचं आहे. माझं गोल 1 मिलियन सबस्क्रायबर आहे आणि तिथे मी नाही आहे अजून. पण मला हेही माहिती आहे की मी जिथे होतो आधी 3 वर्ष आधी, त्याच्याहून खूप पुढे आहे. म्हणजे आता आपले रिसेंटली 2,50,000 सबस्क्रायबर झाले आणि जेव्हा सुरुवात केली होती 0 सबस्क्रायबर होते. सो शून्यापासून मी खूप पुढे आहे, पण 1 मिलियनपर्यंत आहे. पण ही जर्नी आहे, जी होत राहणार आणि एक दिवशी ते होऊन जातील. सो तेच आहे, जर तुमचंही काही स्वप्न असेल, तुम्हालाही काही करायचं असेल, प्लीज आता करा. नाहीतर नंतर तुम्ही फक्त विचार करत राहाल आणि नाही होणार. कारण आयडियाज सगळ्यांकडे असतात. तुम्हालाही तो बिझनेस स्टार्ट करायचा असेल, जेही करायचं असेल, ते तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही करू शकता. पण विचार नका करू, स्टार्ट करा. आता जर तुम्ही मला ऐकत असाल आणि ह्या मोमेंटला विचार करा की तुम्हाला काय करायचं होतं, काय स्वप्न होतं, काय तुम्हाला करायचं आहे आणि आजपासूनच त्यावर काम करायला घ्या. ते लगेच नाही होणार.
लगेच अजिबात नाही होणार, पण ते एक दिवस नक्की होईल. तर तेच होतं, खूप ज्ञान झालं मंडळी. थँक्यू सो मच मंडळ, आभारी आहे. आणि आपण भेटूया परत एकदा अशाच एका एपिसोडमध्ये. बाय, काळजी घ्या.